ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक असलेल्या 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचा उद्घाटन समारंभ काल दिमाखात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिवलला सुरुवात झाली. यावेळेस महापौर सौ शर्मिला पिंपलोळकर आणि उपमहापौर श्रीकृष्णा पाटील, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यंदा फेस्टिवल हा कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित आहे. टाळ मृदुंगाच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सादर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभायात्रेस ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठू माऊलीच्या सान्निध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी कालची संध्याकाळ अक्षरशः मंत्रमुग्ध झाली. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिवलमध्ये कला दालनाला त्यांचं नाव देऊन आदरांजली वाहण्यात आली आहे. 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पितापुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमाचं ठाणेकरांसमोर सादरीकरण करणार आहे. याचबरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाता मोहपात्रा, भरतनाट्यम कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचं सादरीकरण या निमित्ताने होणार आहे. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून हा आर्ट फेस्टिवल आपण चालू केलेला आहे. ठाणे महानगरपालिका आणि संस्कृती आर्ट फेस्टिवल ही एकत्रितपणे संस्था आलेली आहे आणि त्या माध्यमातून देशभरातील विविध कलाकारांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कलांचं एक व्यासपीठ निर्माण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि अनेक दिग्गज कलाकार, पद्मश्री, पद्मविभूषण हे अशा प्रकारचे कलावंत येऊन आपली कला सादर करतात. सकाळी 6 वाजता सुद्धा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी 7 नंतर सुद्धा कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची ही रेलचेल असते. आणि गेल्या अनेक वर्षापासून संस्कृती उपवनच्या ह्या महोत्सवा कधी येतो याची वाट सर्वसामान्य ठाणेकर बघत असतात. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी आज त्यांच्या हस्तेच ह्या कला दालनाचं, ज्याचं नाव आम्ही अजितदादा पवार यांच्या नावानं दिलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आजपासून 4 दिवस विविध कलाकार या ठिकाणी येणारे प्रसिद्ध सिंगर शान आहे, शैलेश लोढा आहे, त्याचबरोबर 7 तारखेला म्हणजे उद्या शिंदेशाही हा कार्यक्रम आहे, आनंद शिंदे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपचा. त्यामुळे 4 दिवसाचं जल्लोषाचं वातावरण असतं. 1 लाख लोक दर दिवसाला या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनाच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आल्यावर मिळतो. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.